नाही बाबा. अहो ते गाय घेतात, हाल्या घेतात, टोनगा घेतात, ते कापण्यासाठी घेतात. पण त्या कापण्याच्या अगोदर ते त्याच्यावरती दया करतात. पण ती दया झाली का? प्रत्येक जण दया करतो, पण संत महात्मे जी दया करतात. आता मोतीराम महाराजांनी आपल्या स्वतःच्या पायात आळी होती, है का नाही? तुम्ही आम्हाला का हात त्या इतिहास सांगायची गरज नाही. पण ती आळी त्या दुःखात सांभाळायची, तिला बाहेर काढायचं, तिला साखर टाकायची, परत दुःखात ठेवायचं. ही दया होती का नाही? पशुवर दया ज्यांनी केली, पण आपल्याला माणसात माणसावर दया राहिली नाही. विठ्ठल अहो नाथ महाराजांनी काशीला पाणी आणण्याकरता गेले होते. होय, काशीला पाणी आणण्यासाठी गेले. सोबत ब्राह्मण होते आणि जवळजवळ गावाजवळ आल्यावर एका उन्हाळ्याचा दिवस होता. एक गाढव ओरडू लागलं, ताण्यानं व्याकुळ झालं होतं. गाढव गडबडा लोळू लागलं. उन्हाचा पहारा चालू होता आणि ते गाढव कासावीस झालेलं नाथ महाराजांनी पाहिलं आणि काशीहून आणलेलं पाणी नाथ महाराज त्या गाढवाला पाजण्यासाठी गेले. सोबत ब्राह्मण मंडळी होती. म्हणले, महाराज अहो इतक्या लांबून आपण पाणी आणलेलं आहे आणि तुम्ही आता हे गाढवाला पाणी पाजता? त्यावेळेस नाथ महाराजांनी सांगितलं, बाबा रे, जे आपण देवाला पाणी घालणार आहेत ते पाणी मी गाढवाला पाजतोय. माझा भगवंत, माझा देव या गाढवामध्ये आहे. संत महात्म्यांना गाढवात माणसात देव दिसत होता, पण आपल्याला माणसात देव नाही, दया नाही, कुठलंच काही दिसत नाही. विठ्ठल महाराजांनी सांगितलं, बाबा रे, संत महात्मे ते दयावान असतात, दयावंत असतात. अंतरातून दया असते त्यांच्या, तुमची आमची अंतरातून नसते. आजकाल माणसं वररूपी दया दाखवतात. होय, आता राजकारणात तुमच्या गावात असो, आमच्या गावात असो, काय की म्हणतात बघा, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, बोलायचं वेगळं, करायचं वेगळं. आ बस 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 कारण दाखवायचं वेगळं, बोलायचं वेगळं, पण ती दया दाखवतात. ती खरी दया असते का? ती खरी दया नसते. पण अंतकरणातली संत महात्म्याची दया असते. बरं ठीक आहे महाराज, तुमचे संत महात्मे धन्य, त्यांच्या अंतरात दयावान असतात. ते कशासाठी आले?
लेकरासाठी टाळी वाजवावं, मोठ्या आवाजात टाळी वाजवा. कौतुक करावं तेवढं कमी आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्ही असे जे हात बांधले बघा, हात तर बाहेर काढले का तुम्ही बघा, या क्रॅकर थोडं जरा. आणि मी आता अशात अंगद महाराज कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणा टाळे वाजवा म्हणायचं सोडले. ते प्रत्येक महाराजांना पाठच केले, टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल म्हणा. मी आता नवीन परता काढल्या, कीर्तन संपलं, ज्यांना टाळी वाजवायचा कंटाळा आहे जाता जाता 100ची नोट द्यायची, पाया पडायचं, निघून जायचं. तुम्हालाही तकलीफ नका, मलाही नका. ज्यांना 100 रुपये देऊ वाटत नसतील ते ना टाळी वाजवा. तुमचं तुम्ही ठरवा, तुम्हीच मला जाता जाता दक्षिणा द्या. विठ्ठल आता माता भगिनी वाजली बघा, त्याला वाटलं 100 रुपये कुठले द्यावं. पैसे म्हणलं की माणसानं टाळी वाजवतात. पैसे देऊ नका, पण टाळी वाजवा आणि मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. असो तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा संत महात्मे जे आले ते फक्त उपकार करण्यासाठी आले. उप म्हणजे जवळ अंगद महाराज, कार म्हणजे करणे. जवळ करणे म्हणजेच उपकार करणे. माणसांना उपकार करीत जाव. संत महात्म्यांनी उपकार केला, पृथ्वी तलावर उपकार करण्यासाठीच आले. या पृथ्वी तलावर उपकार करणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत दादा. या पृथ्वीवर आपण जीवन जगतो, याच पृथ्वीवर पाणी मिळतं, याच पृथ्वीवर आपल्याला शेतीमध्ये अन्न मिळतं, या शेतीमध्ये ऊसाचं आपल्याला पीक घेता येतं. नाही ते उद्योगधंदे आपल्याला शेतीवर करता येतात. ही पृथ्वी आपल्यावर